नेते मनोज जरांगे अखेर आपलं आंदोलन मागे घेणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आपण आंदोलन मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे। सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची प्रत काल रात्री उशिरा मनोज जरांगे यांच्याकडे सोपवली। सरकारनं जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत आणि आता सकाळी 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे आपलं उपोषण मागे घेणार आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, काल रात्री उशिरापर्यंत सरकारचे प्रतिनिधी आणि मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी यांच्यात चर्चा सुरू होती। मंत्री दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा हे मनोज जरांगे यांच्याशी बातचीत करण्यासाठी पोहोचले होते आणि अखेर जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलंय। विजय देसाई आपले प्रतिनिधी लाईव्ह आपल्यासोबत जोडले गेलेत थेट उपोषणाच्या इथनं। विजय, अखेर उपोषण सोडण्याचा मुहूर्त ठरलाय। नक्कीच मिलिंद सर, ही मराठा समाजासाठी आनंदाची आणि मोठी बातमी आहे। सर्व जे मराठा बांधव आहेत ते हर्षोल्लास आपला जल्लोष साजरा करतात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा जमा झालेला आहे आणि या ठिकाणी जे सर्वात मोठी बातमी म्हणजे या ठिकाणी जे मनोज जरांगे यांनी आपल्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मान्य केल्या। त्यांचा जो सगळे सोयरे हा जो विषय होता, सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या विषयावर ते ठाम होते। त्यामुळे रात्री 11 वाजता ही मीटिंग सुरू झाली होती, परंतु ते 3 वाजेपर्यंत या ठिकाणी रिझल्ट येत नव्हता। त्याच्यामुळे सगळ्यांच्या मनात धाकधूक होती, नेमकं काय होतंय काय होत नाही याकडे साऱ्यांचं लक्ष होतं। परंतु या ठिकाणी अखेर दीपक केसरकर, मंगल प्रभात लोढा हे मंत्री आले आणि सरकारचं शिष्टमंडळ आलं आणि यांनी जरांगेंची समजूत घातली आणि त्यांना अध्यादेश दिला। तो लेखी अध्यादेश दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी 2 वेळा आपल्या संघटनांशी संवाद साधला। त्यांना वाचून दाखवलं हे कशा प्रकारे त्यांना आरक्षण मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचे जे वकील होते वकिलांकडे सुद्धा त्यांनी 2-3 वेळा पडताळणी केली। त्यामुळे हा वेळ लागल्याचं दीपक केसरकर यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना माझ्यासोबत या ठिकाणी काही मराठा समाजाचे लोक आहेत। काय सांगाल, आजचा जो निर्णय आहे काय सांगाल? आम्हाला अतिशय आनंद आहे की आमच्या जरांगे पाटील यांनी या ठिकाणी त्यांचा जो सगळे सोयऱ्याचा मुद्दा होता तोच मुद्दा नाही तर अनेक मुद्दे होते आमचे, जे मुद्दे आतापर्यंत शासन फक्त आश्वासन देत होतं, कृतीमध्ये GR किंवा त्याचा जो पक्का प्रूफ लागतो तो प्रूफ देत नव्हतं। आज बरेचशा गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत, त्याचा आनंद आहे। नेमके कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत आम्हाला आतापर्यंत जे काही कळलं कालपर्यंत तुमच्या माध्यमातून आणि जरांगे पाटलाच्या माध्यमातून, तर ती फक्त सगळे सोयऱ्याची एक मागणी आपली राहिलेली होती, ज्याचा हे GR काढायचा होता। दुसरी एक जी मागणी होती आपली ती म्हणजे जे गुन्हे मागे घ्यायचे आहेत, आंतरवली सराटी आणि बाकीच्या ठिकाणी जे काही गुन्हे झाले होते, जे याच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत, तर त्याचं मात्र पत्र अधिकृतरित्या पत्र त्या याच्यामध्ये दिलेलं नाही, फक्त गुन्हे मागे घेऊ इतकाच त्यामध्ये उल्लेख आहे। तर ते एक पत्र आम्हाला हवं होतं। अशा 2-3 मागण्या आतापर्यंत त्या आज 12 वाजता किंवा आता थोड्या वेळाने होतील। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी आता हा जो निर्णय आलेला आहे कशा प्रकारे तुम्ही याकडे? आमच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा मराठ्यांचा विजय, हा सगळ्यात आयुष्यात मोठा विजय मराठ्यांचा। काय सांगाल तुम्ही? पानिपतच्या युद्धानंतर हा सर्वात मोठा विजय मराठा समाजाने पूर्ण महाराष्ट्राला आणि भारत देशाला आणि जगाला दाखवून दिलेला आहे। कारण की पानिपतचं युद्ध झाल्याच्या नंतर मराठ्यांचा इतिहास हा रखडलेला होता आणि आज मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांच्या निमित्ताने तो मराठ्यांनी दाखवून दिलेला आहे की मराठ्यामध्ये एकत्रितपणा आणि ताकद किती असते हे सर्व महाराष्ट्राला आणि जगाला दिसून येत आहे। त्यामुळे आमचा सर्वात आनंदाचा क्षण हा आजचा 27 जानेवारी 2024 आजचा हा क्षण 27 जानेवारी 2024
हा सर्वात मोठा आणि दिवाळीसारखा आम्ही साजरा करणार आहे। त्यामुळं सर्व मराठा समाज यांनी मुंबई बंद करण्याची ताकद फक्त मराठा समाज हेच करू शकतं, हे सत्यात उतरून दाखवून दिलेलं आहे। त्यामुळं सर्व मराठा समाज आणि बांधवांचे मनपूर्वक अभिनंदन। सर्वात मोठा विजय आज आपला मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होईल। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब हे स्वतः या स्टेजवर येऊन सर्व समाजाला प्रबोधन देतील आणि निश्चितच आमच्या सर्व मागण्या मान्य होतील आणि हा आमच्या आयुष्यातला आणि आमच्या लेकरा बाळाचा जो प्रश्न आहे तो लवकरच सुटणार आहे। त्यामुळे सर्व मराठा बांधव आणि सर्व मराठा समाज अत्यंत आनंदी आहे आणि मनापासून आज दिवाळी 100% साजरी होणार आहे। या पलीकडं आमचा आनंद गगनात मावत नाहीये। त्यामुळं एकदम प्रामाणिक नेतृत्व आतापर्यंत माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा मोठा चेहरा विजय, आजपर्यंत जी आमच्या समाजाची पिळवणूक झाली आरक्षणाशिवाय, इथून पुढे आता आरक्षण वाचून आमचा समाज वंचित नाही आणि आम्ही डंके की चोटभर सांगतोय की आमचं आरक्षण आता आम्ही मिळवलंय आणि इथून पुढे आरक्षणामुळे आमच्या मुलांचं कोणतंही नुकसान होणार नाही। आमचं झालं तसे इथून पुढची जी आमची पिढी आहे, आमच्या मुलीबाळी आहेत, आमची पोरं आहेत, यांचं नुकसान इथून पुढे होऊ देणार नाही आणि होणार नाही। याबद्दल जरांगे पाटलांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू। त्यांच्यामुळे हे शक्य झालं आणि इथून पुढे ते जे म्हणतील त्या आदेशाचं पालन करायला आम्ही हवं तिथं येऊ। एक मराठा। आज खरं सत्यानं बोललं तर आज खरं भारत देश स्वतंत्र झाल्यागत वाटत आहे। खरं मराठा समाज बी आज स्वतंत्र झाल्यागत वाटत आहे। तराजूत कधी प्रेम तोलायचं नसतं, जिथं जरांगे पाटील आहे तिथं जास्त कोणी बोलायचं नसतं आणि जोपर्यंत आतापर्यंत 58 सभा झाल्या, मोर्चे झाले, 70 साल झाले तर की आतापर्यंत मराठ्यांना असा म्हणजे मराठ्यांच्यासाठी असा झटणारा नेता जरांगे पाटील साहेब सारखा भेटला नाही आणि 70 वर्षानंतर ह्या मराठी माणसांसाठी जो निर्णय सरकारनं दिलेला आहे त्यांचा सरकारचं बी मी अभिनंदन करतो आणि जरांगे पाटील साहेबांचं बी मी अभिनंदन करतो। एक मराठा। या ठिकाणी जरांगे पाटलांचं आणि सरकारचं सुद्धा अभिनंदन केलेलं आहे। विजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। राज्य सरकारनं सर्व कागदपत्र दिली आणि जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। काल रात्री उशिरापर्यंत सरकारचे प्रतिनिधी आणि जरांगे पाटील यांच्यात बैठक सुरू होती। सरकारच्या वतीने दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा हे 2 मंत्री गेले होते। याशिवाय संबंधित विभागाचे सचिव, सरकारचे अन्य प्रतिनिधी या सगळ्यांचं शिष्टमंडळ एकत्रितपणे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेलं होतं। जवळपास 2 बैठका झाल्या, यानंतर 2 ते 2.5 तास चर्चा झाली। वकिलांच्या सोबत चर्चा मनोज जरांगे पाटील यांनी केली आणि नंतर जरांगे पाटील आणि मराठा समाजाला अपेक्षित असलेला अध्यादेश सरकारच्या वतीनं देण्यात आला आणि दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोढा या 2 ज्येष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। फक्त आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेणार आहेत। स्वतः मंत्री दीपक केसरकर यांनी ही माहिती दिली। काल रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांच्या समोर आपली भूमिका स्पष्ट केली। सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या, सरकारने अध्यादेशाची प्रत दिली आणि त्यामुळे आता उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं। वंशावळींच्यासाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे आणि विधानसभेमध्ये आरक्षणाच्या संदर्भात चर्चा सुद्धा होणार आहे, असंही
सरकारच्या वतीनं सांगण्यात आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आपला जो लढा होता की मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या. या नोंदी याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे. ती प्रक्रिया सुरू झाली आणि आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता की ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल. तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपण सगळ्यांचे कुठे आता उपडलेले हे आपण त्यांनी आपल्याला आता तो दिलेला आहे. म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीनही आता झाल्या. त्यामुळे सगळे सोयरे या शब्द सुद्धा समाविष्ट करून सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची तीही मागणी मान्य केली. मराठा आंदोलकांवरचे राजकीय गुन्हे मागे घेणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. खरं तर यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण हे आश्वासन लिखित स्वरूपात जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांना हवं होतं. मराठा समाजावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मनोज जरांगे यांची होती. आता हे गुन्हे मागे घेणार अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रमोद, दोन प्रमुख गोष्टींच्या करता काल पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी आढळल्या होत्या. त्यात एक सगळे सोयरे असा विषय होता, लेखी स्वरूपात अध्यादेशाचा विषय होता आणि आता तर मुख्यमंत्र्यांनी राजकीय गुन्हे मागे घेऊ असंही लेखी आश्वासन दिलंय. प्रमोद, माझा आवाज पोहोचतोय? प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी सध्या या उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. कालपासनं लाखोंच्या संख्येने मराठे बांधव त्यांच्यासोबत आंतरवाली सराटीहून मुंबईपर्यंत पोहोचले आणि कालपासून सगळेजण ठिय्या देऊन बसले होते. आज मुंबईच्या दिशेनं कूच केलं जाणार होतं. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रमोद, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, आपण बघत असाल तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ सुरू होतं या संदर्भामध्ये. ज्याप्रमाणे जे काही मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य ज्या मागण्या होत्या, सगळे सोयरे आणि त्याचप्रमाणे इतर ज्या मागण्या होत्या, त्यातलीच एक महत्वाची मागणी होती की लावलेले गुन्हे, जे मराठा आंदोलकांवर लावलेले गुन्हे हे पूर्णपणे पाठीमागे घ्यावेत अशा प्रकारचं त्यांची मुख्य मागणी होती. काल ह्या संपूर्ण घडामोडी सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर, उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलीस आयुक्त फणसलकर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुमित बांगे हे सगळे उपस्थित होते. आणि मध्यरात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे निर्देश दिले, अशा प्रकारचे लेखी निर्देश केले की यांच्यावर मराठा आंदोलकांवर जे लावलेले राजकीय गुन्हे होते ते पूर्णपणे तातडीने मागे घ्यावेत अशा प्रकारचे निर्देश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यामुळे या सर्व मागण्यांसह, म्हणजे ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांच्या इतर ज्या मागण्या होत्या, 100% आरक्षणामध्ये लाभ मिळेपर्यंत शिंदे समितीला वर्षभराची मुदतवाढ मिळावी, त्यामध्ये 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नोकर भरतीमध्ये जागा राखीव ठेवाव्यात, मोफत शिक्षणाची सोय करावी, अशा इतर मागण्यांसह गुन्ह्यांचाही याच्यामध्ये समावेश होता. आणि त्यामुळे तेच गुन्हे जे राजकीय गुन्हे जे आहेत ते 100% मागे घेण्यात यावे अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले. त्यामुळे इतर मागण्यांसह राजकीय गुन्हे मागे घेण्याचा जो एक निर्णय आहे तोही मराठा आंदोलकांच्या पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे अनेक आता हे जे काही मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्यामुळे जवळपास हे आंदोलन आता संपुष्टाची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे मराठ्यांचा हा प्रचंड मोठा विजय असं म्हणावं लागेल. मिलिंद. प्रमोद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. जरांगे यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावं, रात्रीपर्यंत सरकारने सगळे सोयरे यांच्या संदर्भातला अध्यादेश काढावा, 100% मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा,
शिंदे समितीला वर्षभराची मुदतवाढ द्यावी, मराठ्यांच्या नोंदी शोधण्याचं काम सुरूच ठेवावं, नोकर भरतीमध्ये मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवाव्यात, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण द्यावं, मोफत शिक्षणाच्या संदर्भातल्या सध्याच्या ज्या सरकारच्या अटी आहेत त्यात काही बदल करणं आवश्यक होतं, तर ते बदल करायलाच्या संदर्भात सुद्धा जरांगे यांनी सरकारकडे मागणी केली होती. मुलींच्या प्रमाणेच मुलांना सुद्धा मोफत शिक्षण द्या असा आग्रह मनोज जरांगे यांचा आहे.